काल जे ते बोलले आम्ही मंदाताईंना भेटू समजवू, हे ते पहिलाच आले असते तर काही मार्ग तरी निघाला असता. आता सर्व पेपरवर्क झालं आहे. पालिकेने त्या जागेचे पैसे भरले आहेत आणि गव्हर्नमेंटने त्याच्यावरती DP प्लॅनमध्ये हॉस्पिटल प्लॉटचं रिझर्वेशन केलेलं आहे. सगळ्यांनी सांगितलं आहे की जागा बदलवा. माझी महापौर उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. त्या ग्राउंडवरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे, पण 8.5 एकर जागा कधी सिडको ग्राउंडसाठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती म्हणून आपण ती घेतली आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये. ही माझं स्वतःचं आश्वासन आहे. खेळाडू निर्माण झालेच पाहिजेत, तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. मीच तर त्यांना खेळायला मैदान दिलं होतं, पण हळूहळू त्यांनी एवढं 7-8 एकरची जागा त्यांनी ताब्यात घेतली, मलाही माहिती नव्हतं. आणि ते कमर्शियल वापर करत होते त्याचा. वेगवेगळ्या कंपन्या याच्यात ते त्यांना 8 दिवस 15 दिवसाचं प्रशिक्षणाचे पैसे देत होते आणि त्याच्या तक्रारी मला तिथले ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते ग्राउंड मागायला त्यांनीच तक्रारी केल्या त्या. पण मी काय त्याच्यासाठी तो प्लॉट नाही काढलेला आहे. जागा तेवढी मोठी कुठेच उपलब्ध नाही. या मी जेवढ्या परवानग्या आणल्या तेवढ्या वेळात ते कोर्टात गेले आहेत. तेवढ्या अडचणीवर मी मात केलेली आहे. ते पहिल्यापासून विरोध करत होते आणि त्यांना माहिती आहे की आपली लोक बसली का त्याला विरोध करू आणि आपण बारगडू. माझं त्यांना आव्हान आहे की बेलापूरमध्ये त्यांनी तेवढी जागा मला बाजूला द्यावी. आपण त्यांना ते मैदान सोडून देऊ. माझं काय त्यांच्याशी दुश्मनी थोडे खेळाडूंची. मीच तर दिलं होतं माझंच लेटर पॅड. तेव्हा का ना कुठल्या नेत्याकडे गेले लेटर पॅड आणायला, का ना कुठल्या नेत्यांनी मदत केली. आता ते नेते त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला गोळ्या मारतात. पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांचं स्वतःचं स्वप्न आहे की हॉस्पिटल झालंच पाहिजे आणि झालं तर ते हॉस्पिटल त्यांच्याचमुळे होणार. बघू ना त्यांना कोण किती विरोध करतोय ते.